माझं नाव पुष्पा आहे. दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई रिफायनरीच्या CSR योजनेअंतर्गत भारत पेट्रोलियम एनर्जायझिंग लाईव्स दिव्यांगासाठी सहाय्यक उपकरणे मोफत वाटपासाठी तपासणी शिबिर. तपासणी दिनांक 8, 9, 10 जानेवारी 2025. तपासणीचे स्थळ नागरी आरोग्य केंद्र, जनऔषध वैद्यक शास्त्र विभाग, RN कूपर रुग्णालय, कार्यान्वित हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय, हावलँड पार्क, फ्लॅग हॉटेलच्या मागे, ओशिवरा अंधेरी पश्चिम पूर्व, मुंबई. तपासणी वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत. ज्या लाभार्थ्यांनी एलिम्को किंवा सरकारी योजनेअंतर्गत लाभ घेतला असेल त्यांनी तपासणीला येऊ नये. तपासणीत येताना खालील आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत: आधार कार्ड, UDID कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 2 फोटो. आयोजक भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, एल्मिको मुंबई. सहकार्य जिल्हा प्रशासन एवं जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, मुंबई उपनगर. अधिक माहितीसाठी संपर्क 9136651994 9136651994 9136651994 7262036726 7262036726 7262036726. धन्यवाद. नमस्कार. लोकमत दिव्यांगांना मोफत कृत्रिम हातपाय जिल्हास्तरीय शिबिर 5 तालुक्यांच्या ठिकाणी सुविधा उपलब्ध. लोकमत न्यूज नेटवर्क लातूर जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत आणि विनाविलंब कृत्रिम हातपाय स्लॅम कॅलिपर बसवण्यासाठी विशेष जिल्हास्तरीय शिबिर घेण्यात येत आहे. 5 तालुक्याच्या ठिकाणी 7 ते 11 जानेवारी या कालावधीत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा प्रदेश परिषदेचा समाज कल्याण विभाग, एलिम्को SR ट्रस्ट व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिराचे उद्घाटन समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते सोमवारी झाले. या प्रसंगी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, राजू गायकवाड, संवेदना प्रकल्पाचे अध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, सहकार्यवाह प्रवीण सागर, विलास आराध्ये, सुमित्रा तोटे, डॉक्टर रुपेश जाधव, रुक्मिणी सोनवाड, जिल्हा पुनर्वसन केंद्र व्यंकट लांबजणे, बसवराज पैके, शीतल सूर्यवंशी आदी उपस्थित होते. प्रस्तावित व्यंकट लजवाने यांनी केले. आभार गायकवाड यांनी मानले. औसा, निलंगा, उदगीर, अहमदपुरा तपासणी 7 जानेवारीला औसा येथील श्रीनिवास आवास निवासी मतिमंद विद्यालय, 8 रोजी निलंगा येथील अशोकराव पाटील निलंगेकर निवासी मूकबधिर विद्यालय, 9 रोजी उदगीर येथील सक्षम सेवा केंद्र, जळकोट रोड, 10 रोजी अहमदपूर येथील श्री संत ज्ञानेश्वर निवासी मतिमंद विद्यालय, टेंभुर्णी येथील तपासणी व साहित्य वितरण शिबिर होणार आहे. तसेच या शिबिराचा लाभ न मिळालेल्या साठी 11 जानेवारीला लातूरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र शिबिर होणार आहे. प्रादेशिक उपायुक्त देवसटवार यांनी उपक्रमाचे कौतुक करून दिव्यांगांना त्यांचा मोठा लाभ होणार आहे. शिबिराचा जिल्ह्यातील दिव्यांगांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडी यांनी केले. कार्यक्रमात संतोष कोळगावे, आकाश जोशी, अन्नपूर्णा बनगरे आदींची उपस्थिती होती. धन्यवाद.